हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं आपल्या या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर भरपूरसे लोक व्हिडिओज बनवतात, मीही बनवते. स्टार्टिंगला मी व्हिडिओ बनवायची, पण मला थंबनेल टाकणं जमत नव्हतं. मी डायरेक्ट माझे व्हिडिओज बनवले की अपलोड करून द्यायची. पण मग मला जसं 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 मी यूट्यूबमध्ये थोडं ग्रो करायला लागली, जसं जसं मी सर्च करायला लागली, मला पण माहिती पडलं की थंबनेलसुद्धा बनवायचे असतात. व्हिडिओमध्ये लावण्यासाठी थंबनेलचा खूप मोठा रोल आहे व्हिडिओजमध्ये. तर भरपूरशा लोकांना थंबनेल काय असतं हे माहिती नसतं आणि भरपूरशा लोकांना थंबनेल बनवणं जमत पण नाही आणि कसे बनवायचे हे सुद्धा माहिती नसतं. तर त्याच लोकांच्या हेल्पसाठी म्हणून मी माझा आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्हाला थंबनेल कसा बनवायचा बघायचा आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात पहिली तर तुम्हाला तुमच्या मोबाईलची स्क्रीन ऑन करायची आहे. त्यानंतर कॅनवा ॲप घ्यायचं आहे, डाउनलोड करून घ्या जर नसेल तुमच्याकडे तर. त्यानंतर यामध्ये तुम्हाला सोशल मीडियाचं ऑप्शन चूज करायचं आहे. सोशल मीडियाचं ऑप्शन चूज केल्यावर त्यामध्ये पॉप्युलर म्हणून लिहून येईल, त्याच्याच खाली यूट्यूब थंबनेल आहे, त्यावर तुम्हाला जायचं आहे. इथे असं पेज आहे ना तुमचं व्हाईट कलरचं, त्यावर तुम्हाला बनवायचं आहे तुमचं थंबनेल. इथे बघा टेम्पलेट पण आहे रेडी टू वेअर. तुम्ही यानेसुद्धा तुमचं थंबनेल बनवू शकता. टेक्स्ट वगैरे डिलीट करून तुम्ही तुमचं हवं ते कंटेंटनुसार टेक्स्ट लावू शकता. इथे जे पेज आहे त्यालासुद्धा तुम्ही बॅकग्राऊंड कलर वगैरे देऊ शकता. इथे कुठलाही जो तुम्हाला आवडेल असा तुम्ही कलर देऊ शकता. ते मी ब्लॅक चूज केला आहे. हवं तर तुम्हाला गुगलवर जाऊन बॅकग्राऊंड तुम्ही डाउनलोड करू शकता, ज्याने कॉपीराईट लागत नाही. अशी बॅकग्राऊंड तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे. मी पण इथे काही बॅकग्राऊंड डाउनलोड केलेले आहे ज्याचं कॉपीराईट लागत नाही. तर इथे कुठलाही बॅकग्राऊंड तुम्ही डाउनलोड केलेला सिलेक्ट करायचा आहे. इथे मी एक बॅकग्राऊंड सिलेक्ट केलेला आहे, मला हवा तो तुम्हाला तुमच्या पेजवर सेट करून घ्यायचा आहे. छान सेट झाल्यावर तुम्हाला आता इथे तुमचा जो पिक आहे, फोटो आहे, तो तुम्हाला जो कंटेंटनुसार सिलेक्ट करायचा आहे. कुठलाही जो कंटेंटला सूट होईल असा तुम्हाला एक पिक्चर सिलेक्ट करायचा आहे. आता मला दाखवण्यासाठी मी तुम्हाला माझा कुठलाही पिक्चर एक सिलेक्ट करून घेतलेला आहे. पिक्चरचा जो बॅकग्राऊंड आहे तो तुम्हाला रिमूव्ह केल्यावरच इथे बॅकग्राऊंड पिक्चर लावायचा आहे. टेक्स्टमध्ये जाऊन टेक्स्ट टाईप करायचं आहे. जो कंटेंट आहे त्यानुसार तुम्हाला टेक्स्ट टाईप करायचा आहे. इथे मी यूट्यूब टिप्स म्हणून टेक्स्ट टाईप केलेला आहे. आता टेक्स्टला तुम्हाला सुद्धा डेकोरेट करायचं आहे. इथे बघा फॉन्ट साईज, टेक्स्ट स्टाईल, कलर, फॉन्ट सगळे दिलेले आहे. तुम्ही सगळ्याची सेटिंग व्यवस्थित करून घ्यायची आहे. फॉन्टला कलर तुम्हाला ब्राईट द्यायचे आहे, डिम कलर ठेवू नका. डिम कलरनी थंबनेल जास्त अट्रॅक्टिव्ह दिसणार नाही. तुम्हाला जेव्हा तुम्ही टायटल बनवता तेव्हा त्याला बोल्डसुद्धा करायचं आहे, ज्याने अक्षर हे टवटवीत दिसणार. तुम्हाला जे तुमचं थंबनेल असतं ते तुम्हाला एकदम असं अट्रॅक्टिव्ह दाखवायचं आहे, ब्राईटमध्ये दाखवायचं आहे. पाहणाऱ्याला एकदम ते नजरेत आलं पाहिजे असं तुम्हाला थंबनेल बनवायचं आहे. तर इथे बघा तुम्ही टेक्स्टलासुद्धा तुम्ही सेट करू शकता, शॅडो देऊ शकता, आउटलाईन देऊ शकता, शॅडोलासुद्धा कलर वगैरे सगळं करू शकता. या ॲपमध्ये तुम्हाला सगळं सेटिंग दिलेलं आहे. इथे बघा इमोजीसुद्धा घेऊ शकता, एलिमेंटचं ऑप्शन दिलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही इमोजी वगैरे डाउनलोड करू शकता, बॅकग्राऊंड डाउनलोड करू शकता. टेक्स्टसाठी मी इथे रेड बॅकग्राऊंड डाउनलोड केलेला आहे. बघा इथे आपल्या टेक्स्टच्या मागे सेट करून घ्यायचा व्यवस्थित. बॅकग्राऊंड तुम्हाला कुठल्याही कलरचा बॅकग्राऊंड पाहिजे नसेल तर तुम्ही एलिमेंटमध्ये जाऊन बॅकग्राऊंड घेऊ शकता. हवं असेल तर तुम्ही गुगलमध्ये जाऊनसुद्धा तुमचे बॅकग्राऊंड डाउनलोड करून ठेवू शकता, ज्याने कॉपीराईटसुद्धा लागणार नाही. तर इथे बॅकग्राऊंड घेतलेला आहे आपण. तुम्ही बॅकग्राऊंडचा कलरसुद्धा चेंज करू शकता. मला रेडच हवा होता तर मग मी ते रेडच ठेवलेला आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इमोजीस पण लावू शकता. इमोजी, कोणतं पिक्स, कोणतं फ्लावरचं, कोणतं ॲरो, सगळं तुम्ही इथून डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तुमच्या थंबनेलवर तुम्ही डायरेक्ट त्याला लावू शकता. इथे मी स्माइली इमोजी घेतलेला आहे. बघा इथे असा इमोजी तुम्ही घेऊ शकता. इथे आता बघा इथं आपलं थंबनेल हे रेडी झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवण्यासाठी एवढं थंबनेल रेडी केलेलं आहे. आता इथे वरती डाउनलोडचा ॲरो आहे, खाली इथे डाउनलोड ऑप्शन आहे, त्यामध्ये तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड झाल्याशिवाय बॅक नाही यायचं आहे. ही प्रोसेस एवढी झाली की मी तुम्हाला सांगते की यूट्यूबवरती जाऊन थंबनेल तुम्हाला कसं लावायचं आहे. हे बघा आपलं डाउनलोडची प्रोसेसिंग हे
पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला बॅक जायचं आहे. यूट्यूबवरती जायचं आहे आपल्याला. सगळ्यात पहिले यूट्यूबमध्ये गेल्यावर प्लस आयकॉनवरती जायचं आहे. प्लस आयकॉनमध्ये गेल्यावर कुठलाही लॉंग व्हिडिओ तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, शॉर्ट व्हिडिओ सिलेक्ट करायचा नाही. लॉंग व्हिडिओला आपल्याला थंबनेल लावायचा आहे. बघा इथे लावलेलं आहे. वरती पेन्सिलचं आयकॉन दिसत आहे, त्या आयकॉनवरती तुम्हाला जायचं आहे. इथून आयकॉन टच केल्याबरोबर थंबनेल्स येणार. तुमचं थंबनेल सिलेक्ट करायचं आहे, डन करून घ्यायचं. तिथून तुमचं हे डन केल्यावर तुमचं बघा व्हिडिओला थंबनेल लागलेला आहे. जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड कराल तेव्हा तुमचं हे थंबनेल सगळ्याला दिसेल. सगळं सेटिंग वगैरे झालं की तुम्हाला नेक्स्ट करून डन करून घ्यायचं आहे. आता मी ते बॅक जाते. तुम्ही बघितलं मी कशा प्रकारे थंबनेल बनवलेला आहे. बघितलं किती सोपं आहे बनवणं. पण इतकं सोपं असतं पण आपल्याला माहिती नसतं कसं बनवायचं, कुठला ॲप वापरायचा. तर मी माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल्स माहिती दिलेली आहे. तुम्ही आजपर्यंत जर तुमच्या व्हिडिओला थंबनेल लावलेला नसेल तर आजपासून व्हिडिओला थंबनेल लावणं सुरू करा. कारण की थंबनेलचा खूप मोठा रोल असतो आपल्या व्हिडिओच्या व्ह्यूजसाठी. आपल्या व्हिडिओचं जे आपलं रेप्युटेशन असते, जे प्रेझेंटेशन असते त्याच्यासाठी थंबनेलचं खूप मोठं रोल आहे. तर थंबनेल बनवूनच तुम्ही तुमचा व्हिडिओ अपलोड करायचा आहे. अशाच यूजफुल व्हिडिओसोबत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला पुढची माहिती कुठल्या टॉपिकवर हवी आहे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. भेटूया अशाच छान व्हिडिओसोबत. थँक्यू. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका.